नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज। पाहुयात आजची बातमी। अनिता चव्हाण आणि मीरा लहाने यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित। उत्कृष्ट आशा सेविका अनिता विष्णू चव्हाण आणि कवयित्री मीरा व्यंकटी लहाने। परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील डॉक्टर झाकीर हुसेन सभागृह येथे रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीचा 4था वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्राच्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। वर्धापन दिनानिमित्त राज्यातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील उत्कृष्ट आशा सेविका अनिता विष्णू चव्हाण आणि कवयित्री मीरा व्यंकटी लहाने यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर जयप्रकाश मोदानी, विशेष अतिथी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा राज्यपाल पुरस्कार प्राप्त धनराज गवळी, प्रमुख अतिथी यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ समन्वयक नाशिक श्रीकांत सोनवणे, अध्यक्ष उज्ज्वल विकास बहुउद्देशीय संस्था रवींद्र कुमार गायकवाड, मुख्य संपादक डॉक्टर अनिल आठवले, कार्यकारी संपादक सलीम सय्यद, एडिटिंग विभाग हेड युवराज हंगेकर, विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा, डॉक्टर गुलाब इंगोले, माजी मुख्याध्यापक हिराजी भोसले, माजी केंद्र प्रमुख सय्यद मुनसब, सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी काळे, भोकर प्रतिनिधी ज्योती सरपाते, ITI कॉलेज हिंगोली प्राध्यापक शाहीच्या पठाण, नाशिक विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, सुनील आठवले, कार्यक्रमाचे आयोजक तथा जिल्हा प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार राहुल पुंडगे, विजय सोनुले, पत्रकार कृष्णा काळे, पत्रकार विष्णू चापके, संजय पांचाळ, मधुरा गरड, सय्यद तौफिक, परवेज खान, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्राचे सर्व संचालक समूह मंडळ, सर्व जिल्हा तालुका प्रतिनिधी यांची आवर्जून उपस्थिती होती। वृत्तसंकलन विभाग ATV न्यूज पूर्णा परभणी। अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।